वावरात आज आपलं स्वागत करणं चालू होतं. कारण की तू आदिवासी आहे ना म्हणे, तर तुझं स्वागत करतो म्हणे. ते कसं शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थांबा. क्या बोलती पब्लिक, वर्धा जिल्हा की यवतमाळ जिल्ह्यातली. वावरात जायसाठी वेट करायला लागलो. अर्धे बाई आलेच होते, अर्धे बाई येतच नव्हते. तर गाडीत बसलो, चुपचाप न वाट पाहत बसलो. एवढी गरमी करे का नाही खूपच वावरात जायच्या आधी. मग वाट पाहत बसलो होतो. ती ताई वाट पाहत होती तरी तीच आहे, काही दिसे नाही भाऊ. इकडे पाहतो कोणत्या तरी रस्त्याने येईल म्हणलं, तरी काही दिसत नाही, काही नाही. त्याच्यानंतर आले ताई, बसले, मग निघले आमच्या खटर रस्त्यानं. आमचा रस्ता एवढा खराब आहे का नाही, का लयच खराब. त्याच्यानंतर आले आम्ही रोडवर, उतरल्यावर ते बाया तिकडे जात होते. आम्ही का नाही गाडीतच होते. मग गाडीत मस्त बड्यापैकी बसून आम्ही निघले जंगलाच्या रस्त्यात. तुम्ही म्हणता असेल हे कोणचा रस्ता हो, ते नंतर सांगतो. मग आले वावरात आले ना, आपल्या मिशन मध्ये आम्ही निघले पैदलच. मग मिशन स्टार्ट केलं. मिशनचं काम नाही का करणं. मग का करता, एवढ्या उन्हात का नाही याच लागते, कारण की तुमच्या रील स्टार सध्या गरीब आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट नाही करताय. युट्यूबवर जर सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहे तर पब्लिक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर जेवायला बसले होते सगळेजण. जेवण वगैरे माझं झालंच होतं, तर मी गुपचाप आपलं हिंडत होतं. त्याच्यानंतर पुन्हा निघले आपल्या मिशन स्टार्ट करायसाठी सगळेच जण. तर यांना म्हणलं चला, आपण त्यांच्या मागं निघलेच होते. मिशन मग स्टार्टही झालं ना, मग पुन्हा बसले, कारण की खूपच ऊन लागे. तर आदिवासी दिन आम्ही काही साजरा नाही करत ना, तर वावरातच आदिवासी दिन साजरा करत होते. मग आपलं स्वागत वगैरे करणं चालूच होतं. स्वागत वगैरे करणं झालं, मग पुन्हा मिशन स्टार्ट झालं. इकडे तिकडे सगळे लोक इकडे तिकडे गायब होते. अर्धे लोक तिकडून येत होते, म्हणजे त्यांनी दुसऱ्या वावरात गेले होते. मग आपलं मिशन कंप्लीट करायचंच होतं ना. मग पुन्हा मिशन कंप्लीट करायसाठी मी पण लागलो आपल्या मिशन मध्ये. मग त्याच्यानंतर झालंच होतं खत घेऊन टाकणं. पुन्हा निघले आपल्या रस्त्यानं. मग इकडे आले, तिकडे पाहत होते आणि तर मस्त मोबाईल पाहत आहे. अर्धे तिथं गाडी चढत आहे, अर्धे लोक येत आहे. आपण काही नाही, आपल्याला लय भारी ऊन लागत होती, तर आपली चप्पल नाही का उन्हामध्ये का नाही वारवासाठी ठेवले, कारण की ते का नाही पाण्यात टाकले होते तर वल्ले होते. पाय खराब होते म्हणलं, तोपर्यंत वाढते म्हणलं, आपण उन्हात थोडंसं थांबून घ्यावं म्हणलं. थांबलो ना, मग गाडी का नाही पलटवायचं तयारी चालू होतं. ते काय गाडी मागही नाही, सामोरही नाही जाय. आपण त्या गाडीलेच पाहत होते, कारण की तिथं अर्धे लोक बसूनच होते आणि अर्धे लोक उतरले, कारण की गाडी वगैरे पलटी खाल्ली तर काय खरं नाही म्हणलं. आम्ही उतरून पाहतच होते, ती गाडी काही निघे नाही. त्याच्यानंतर आले आम्ही डायरेक्ट गावात न निघले. मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे मस्त बड्यापैकी झालो ना, मग गुपचाप निघलो दुकानाकडं जात लागलंच. तुम्हाला माहितच आहे ना, आपल्याला दुकानात गेल्याशिवाय आपलं जीव राहत नाही. मग इकडे आलो तर याने तर बड्यापैकी बग्गी पैसे खेळत होते. पब्लिक तुमच्याकडे खेळते का असं सांगायचं कमेंट करून, थोडंसं सपोर्ट दाखवत जा. मग इकडं आलो ना, मस्त आराम करायला लागलो, कारण की आज का नाही खूपच भारी ऊन होती ना, तर थकून गेलो होतो. मग बड्यापैकी रोडवरच मस्त बेंचवर झोपून चुपचाप मोबाईल पाहत बसलो. त्याच्यानंतर दिसली आपल्याला आपली गाय. मग हे वासरू का नाही खेदत घराकडे नेत होतं. ते वासरू जाय नाही, चांगलंच दाबून आली वाटते जंगलातून नाही का. मी निघलो वासरूच्या मागं मग घरी जासाठी. पब्लिक आपल्याला युट्यूबवर जा सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहे बरं. युट्यूब चॅनल सबस्क्राईब